नमस्कार. एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवणार आहे गावरान झणझणीत आणि चमचमीत असं सुक्कं मटण. खतरनाक टेस्टी होणार आहे हे मटण, ही गॅरंटी मी घेते. फक्त एकदा माझ्या पद्धतीने बनवून पाहाच. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, सगळ्यात आधी मिठाचं मटण शिजवून घ्यायचे. मिठाचं मटण कसं शिजवायचं तो व्हिडिओ मी चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पहा, म्हणजे एकदम स्टेप बाय स्टेप रेसिपी तुम्हाला समजेल. तर मटण शिजवून घ्यायचे व एक कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याचबरोबर लसूण, खोबरं व अद्रक एकत्र बारीक करून घ्यायचे आणि भाजलेला कांदा व कोथिंबीर हे दोन्ही एकत्र बारीक करून घ्यायचे. हे झालं साहित्य. आता आपण सुक्कं मटण बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवायची. कढई तापली की 2 चमचे तेल टाकायचे. तेल तापलं की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतला की खोबऱ्याचं वाटण टाकायचे व परतून घ्यायचे. जास्त नाही, अर्धा मिनिट परतायचे व लगेच भाजलेल्या कांद्याचं वाटण टाकायचे. हे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर लगेच काही मसाले टाकायचे, जसे की हळद, कांदा लसूण मसाला, मटण मसाला, घरगुती मसाला. तुम्ही अजूनही मसाले ॲड करू शकता. हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचेत आणि मीठ घालायचे. मीठ हे खूप थोड्या प्रमाणात घालायचे, कारण आपण मटण हे मिठात शिजवलेलं आहे, त्यामुळे फोडणीत त्याच अंदाजाने मीठ टाकायचे, नाहीतर खारट होईल. हे मीठ मिक्स करून घ्यायचे आणि हाय फ्लेमवर मटणाला मसाले चिटकेपर्यंत परतत राहायचे. तयार आहे आपलं हॉटेल स्टाईल झणझणीत सुक्कं मटण. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सिंपल, टेस्टी, हेल्दी आणि डिलिशियस रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.